तुमची स्किन जर माझ्यासारखी ड्राय असेल आणि ह्या हिवाळ्यात ती अगदी सोलून निघत असेल, तर हे 2 मॉइश्चरायझर तुमच्यासाठी. सगळ्यात पहिलं मॉइश्चरायझर म्हणजे सेटाफिलचं ड्राय टू नॉर्मल मॉइश्चरायझिंग क्रीम, जे मी दिवसा यूज करते कारण हा अतिशय लाईटवेट फॉर्म्युला आहे. जेणेकरून तुमची दिवसभर तुम्हाला स्किनवर असं हेवी फील होत नाही आणि प्लस तुमची स्किन हे इतकं हायड्रेटेड ठेवतं, की तुम्हाला संध्याकाळपर्यंत काहीही जोपर्यंत तुम्ही ते फेस वॉश करत नाही, तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच मॉइश्चरायझरची गरज ह्या क्रीममुळं पडत नाही. आणि प्लस हा सेन्सिटिव्ह स्किनमुळं असल्यामुळं की काय तो लावल्यानंतर जी तुमची स्किन मऊ होते ना, तो इफेक्ट खूप भारी होतो. सो हे परचेस करताना ह्या ज्या स्क्वेअर बॉक्समध्ये जे लिहिलेलं आहे ना, ड्राय टू नॉर्मल सेन्सिटिव्ह स्किन, हायड्रेट्स फॉर 48 आवर्स अँड हेल्प्स रिस्टोर द स्किन मॉइश्चर बॅरियर. हे तुम्ही लेबल थोडंसं वाचून परचेस करा. कारण या सेम पॅकेजिंगमध्ये सेटाफिलचं एक डेली ॲडव्हान्स मॉइश्चरायझर क्रीम येतं. त्याचा फॉर्म्युला इतका भारी मला वाटला नाही, कारण तो असा वॉटर बेस्ड, जेल बेस्ड काहीतरी फॉर्म्युला आहे आणि प्लस त्याच्यात फ्रेग्रन्स पण आहे, तो जो मला अजिबात पण नाही आवडला. जर ही एक क्रीम तुमच्याकडे असेल, तर मला नाही वाटत तुम्हाला दुसऱ्या कुठल्या मॉइश्चरायझिंग क्रीमची गरज आहे. आणि आता दुसरा मॉइश्चरायझर म्हणजे हे माझं रिक्विलचं सेरामाइड मॉइश्चरायझर. हे मॉइश्चरायझर मी रात्री झोपताना यूज करते. माझ्या नाईट केअर रुटीनचा हा खूप मोठा एक पार्ट आहे, ज्याला मी रेटिनॉल सोबत पण यूज करते. जेव्हा मी रेटिनॉल यूज करते, सो त्याच्यावरती ह्याची एक लेयर मी लावून झोपते, कारण ह्याच्यामध्ये सेरामाइड आहे. सो येस, स्किन बॅरियर रिपेअर करण्यासाठी याचा खूप जास्त उपयोग होतो. सो त्याच्या पण इथे बॉक्समध्ये जे मेन्शन केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. सेरामाइड हायलरॉनिक ॲसिड मॉइश्चरायझर आणि मँगो सीड बटर याच्यात जे मेन्शन केलेलं आहे ते म्हणजे मँगो सीड बटर. हे मी थोडंसं थिक कन्सिस्टन्सीवालं मॉइश्चरायझर आहे, कारण रात्री आपलं स्किन बॅरियर रिपेअर होण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते ते ह्या मॉइश्चरायझरमध्ये आहे. एक म्हणजे सेरामाइड आणि दुसरं म्हणजे ते थोडंसं थिक असल्यामुळं तुम्ही जेव्हा सकाळी उठता, बऱ्यापैकी तुमची स्किन मॉइश्चराईज झालेली असते. अतिशय क्रीमी फॉर्म्युलेशन आहे आणि सुटेबल फॉर नॉर्मल टू ड्राय स्किन. तुम्ही जर हे 2 मॉइश्चरायझर यूज केले, दिवसा सेटाफिल आणि रात्री रिक्विलवालं, तुमची स्किन जे अतिशय ड्राय होती किंवा तुम्हाला ब्रेकआउट्स वगैरे होतात किंवा तुमची लिटरली मी काहींची बघते की स्किन निघलेली असते अशी लिटरली. सो तसलं तुम्हाला काहीही होणार नाही जर तुम्ही डेली रुटीन फॉलो केलं ह्या 2 मॉइश्चरायझिंग क्रीमसोबत. ओके बाय.